पालेभाज्या खायला मला फार आवडतात आणि त्यातलीच एक आवडती पालेभाजी म्हणजेच ही तांदूळची भाजी। लहानपणी आम्ही जेव्हा शेतात जायचो ना तेव्हा गवत तोडल्यासारखी ही भाजी तोडून घरी आणायचो आणि आता मी 30 रुपयाला एक गड्डी घेऊन आले। आता ती फ्रीची भाजी खायची असेल तर मला गावाला जाऊन राहावं लागेल, पण ते काही पॉसिबल नाहीये आणि मी एकदम गावाकडच्या पद्धतीने साधी आणि सोपी भाजी बनवली होती। तर खूप सोपी आहे। भाजी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आणि पाणी थोडंसं गरम करायचं, त्यात ही भाजी 5 ते 6 मिनिटं फक्त उकळून घ्यायची, जास्त शिजवायची नाही, नाहीतर खूप गिजगिज लागते। नंतर ती भाजी चांगली अशी पिळून घ्यायची आणि शिजवायचं कारण असे की त्याचा जो उग्र वास आहे तो निघून जातो। नंतर त्या भाजीमध्ये ठेचलेलं लसूण, लाल तिखट, मीठ टाकून चांगली मिक्स करून घ्यायची आणि कढईमध्ये तेल टाकायचं थोडंसंच आणि ती भाजी नुसती परतून घ्यायची। खरं सांगते एवढी छान लागते ना आणि खूप जास्त टेस्टी लागते। भाजी बनवून झाली की लगेच चपात्या बनवून घेतल्या, कारण माझ्या पुरत्या चपात्या बनवायच्या होत्या। आम्हाला मी संध्याकाळी पराठे बनवून देणार होते त्यामुळे, आणि तो आल्यावरती सकाळी काही नाश्ता वगैरे करत नाही, कधीतरीच त्याला भूक लागली तर तो खात असतो। नंतर पटकन अशा चपात्या बनवून घेतल्या आणि नंतर माझं आवरायला घेतलं। आणि आज सकाळी मी खूप लवकर उठले होते त्यामुळे माझी कामं पण सर्व पटकन आवरली आणि कामं आवरली ना तर खूप फ्रेश वाटतं आणि आळस पण येत नाही। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच पुढच्या मिनी व्लॉगमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।